नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तब्बल 15 दिवस रखडलेल्या मान्सूनने पुन्हा वेग धरला असून मागच्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सूनने प्रगती केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातील उर्वरित भाग, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागामध्ये मान्सून पुढे सरकला आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबईसह राज्यातील उर्वरित भागामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 8 जून नंतर मान्सूनचा प्रवास जवळपास ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक भागामध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकरी तसेच नागरिकांनी प्रतीक्षेत राहावे लागले. मात्र अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढल्याने आणि वातावरणातील पोषक स्थितीमुळे मान्सूनला पुन्हा चालना मिळाली आहे. 22 जून रोजी मान्सूनची उत्तर सीमा अलिबाग, पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बालांगीर, सुंदरगड, चतरा, गया आणि मुझफ्फरपूर या भागांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह उर्वरित कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातही काही भागामध्ये पावसाची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे. दरम्यान जून महिन्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा मोठी पर्जन्यतूट नोंदवण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकही त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत मान्सूनच्या पुनरागमनामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊन विरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबवण्यात येत आहे. आज 113 अनधिकृत गोडाऊनवरती निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. तर 830 गोडाऊनचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे यांच्या आदेशान्वये उपायुक्त जितेंद्र कदम, दीपक झिंजाड तसेच दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. निष्कासनाच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनांना प्राधान्य देण्यात येणार असून संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवरती कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडावरती उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवरती यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचं उपायुक्त दीपक झिंजाड यांनी नमूद केलं आहे.
ठाण्यातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेले खाडी किनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवरती सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. खाडी परिसरातील कांदळवळं ही नैसर्गिक कवच कुंडले मानली जातात. पूरनियंत्रण, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवरती दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राहुल पिंगळे यांनी म्हटलं आहे की साकेत, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासारवडवली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवरती होणार आहे. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा जर गप्प बसणार असतील तर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीची आणि पर्यावरणाची हानी संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरतीच राहील असा आरोप काँग्रेसने केला आहे. बाहेरचा गेट होता, टेम्पो आतमध्ये घेतला, गेटला लॉक मारलं, हा खाडीला असा उभा केला डेब्रिज आणि याची भरणी आता चालू आहे. लाईव्हमध्ये आता आम्ही त्यांना पकडलं आणि हे सांगतात शेटने आम्हाला सांगितलेलं आहे हा टेम्पोचा नंबर आहे. किती दिवसापासून टाकता इथे? हा, अरे खाडीमध्ये भरणी करायला बंदी आहे इकडे, इथे मँग्रोव्ज आहे. दूसरा दिवस आलो हम लोग को सामने हमारे दिखा है इधर सामने तो हम लोग आए हे बघा दूसरा दिवस है. दाखव. म्हणजे गेट लावलंय, गेटवरती माणूस बसवलाय, आतमध्ये टेम्पो आला की गेट बंद करायचा आणि अशा प्रकारची भरणी अख्खं हे सगळं भरलेलं आहे. डम्पिंग म्हणजे प्रशासनाचं काहीच लक्ष नाही याच्याकडे. महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. घनकचरा विभाग, हा कचरा कुठे टाकला जातोय, कुठे फेकला जातोय, नाले सफाईतला गाळ मँग्रोव्हवरती टाकला जातो. इथं खुलेआम भरणी, हे डम्पिंगच उघडलं इकडे खाडीच्या बाजूला, खाडी बुजवायला घेतली. तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेले जर कारवाई होत नाहीत तर महापालिका हद्दीतला भाग आहे. हे बघा ही 2 जण आम्ही नवीन आहे, आम्ही आणि हा टेम्पो कुठे उभा केलाय बघा. ही मागची खाडी दाखवा, ही समोर खाडी, खाडीमधली भरणी, हा टेम्पो. प्रशासन आता तरी कारवाई करणार आहे का झोपेचं सोंग घेणार आहे या ठिकाणी? ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधील अनुसूचित जमाती राखीव जागेवरून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुलेखा शिवाजी सूर्यवंशी उर्फ सुलेखा सुधाकर चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे कोळी मल्ला जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत ते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या अपात्रतेबाबत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे निर्देश देखील दिले आहेत. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. जाधव यांच्या तक्रारीनंतर समितीने केलेल्या चौकशीत सुलेखा चव्हाण यांनी सादर केलेले 1950 पूर्वीचे आदिवासी जमातीचे पुरावे बनावट व पुनर्लिखित असल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलंय. समितीने दिलेल्या आदेशात सुलेखा चव्हाण यांच्या नात्यातील व्यक्तींना मिळालेली जात वैधता प्रमाणपत्रे ही समितीची दिशाभूल करून प्राप्त केलेली आहे. तेव्हा या प्रकरणी संबंधितांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं जाधव यांनी म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पोलखोल केली आहे. खऱ्या आदिवासी उमेदवारांवरती अन्याय करून बोगस आदिवासींना राजकीय संरक्षण दिले जात आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दीप्ती दिनेश राबर यांचा अर्ज तात्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सत्वशीला शिंदे यांनी दबावाखाली बाद केल्याचा दावा देखील केला आहे. खऱ्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या निर्णयाला भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराला बसलेली चपराक असं महेश कदम यांनी संबोधलेलं आहे. सुलेखा चव्हाण यांच्या विरोधात तसेच संबंधितांवरती फौजदारी कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री लकीभाऊ जाधव यांनी पाठपुरावा करून
आणि प्रशासनाने शहानिशा करून वेळेवरनं ज्या ठिकाणी प्रमाणपत्र देतात तिथनं त्यांनी सांगितलेलं आहे की हे अवैध आहे. याच्यावरनं हे दिसून येतं की प्रशासनाला देखील डोळ्यावरती पट्टी बांधून स्थानिक पातळीवरती हम करोसो कायदा आणि आदिवासींना गृहीत धरण्याचं काम ह्या इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांनी अवैध असलेलं प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने दाखवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. 6 महिने जरी उलटले असले तरी कुठेतरी आपण म्हणतो तसं की सत्य हे परेशान हो सकतं आहे, पराजित नाही. आणि त्याचाच एक चांगला अनुभव आपल्याला आत्ता आलेला आहे की या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समधनं ह्या इथल्या आयुक्तांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना असं पत्र देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं देखील त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की ज्या पद्धतीचं अवैध ठरवलेलं हे प्रमाणपत्र आहे त्याची कारवाई पूर्ण करावी आणि या चव्हाण मॅडमना ताबडतोब त्यांच्या त्या पदावरनं मोकळं करावं. त्यांनी चुकीच्या पद्धतीने 6 महिने जी ही सत्ता उपभोगलेली आहे त्यांच्याकडनं ते अधिकार काढून घ्यावे आणि खऱ्या अर्थाने इकडे एका आदिवासाच्या न्याय हक्कावरती जो काही पाय आणण्याचं काम ज्या सत्तेधाऱ्यांनी केलेलं आहे तिकडे कुठेतरी ह्या खऱ्या आदिवासाला न्याय देण्याचं काम करावं. त्याच्यामधनं हेतू समजून येतो कारण की 31 डिसेंबर 2025ला दिनेश जाबर जे त्यांचे ज्या पत्नीच्या अधिकृत उमेदवार होत्या त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला हे सांगून की त्यांच्याकडनं एक ॲफिडेव्हिट वेळेत आलं नाही. आम्ही उभ्या रात्र म्हणजे 31 डिसेंबर रात्री 10 वाजल्यापासून घेऊन पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यावर हीच लढत देत होतो आणि त्याच्यावरती संघर्ष करत होतो की ते वेळेत आलेलं आहे. आणि ही सगळी चर्चा होत असताना 3-3:30च्या दरम्यान पहाटे त्यांचाच एक क्लर्क लपत ते ॲफिडेव्हिट आतमध्ये घेऊन येतो आणि त्यावेळेला जे आत्ता ज्या चव्हाण ज्या बिनविरोध जिंकून आलं जे दाखवलं गेलं त्यांचेच कार्यकर्ते तिकडे गोंधळ घालतात. आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि मग डिक्लेअर केलं जातं की जाबर यांचा फॉर्म हा बाद केला गेलेला आहे. हे सगळं ऑन कॅमेरा असल्या कारणाने तिथल्या ज्या सत्यशीला शिंदे म्हणून ज्या आरोप होत्या त्यांच्यावरती सस्पेन्शनचं काम पहिली गोष्ट म्हणजे या प्रशासनाने केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं मुद्दामून चाललेलं आहे. मला दत्तीभाऊ जाधव यांची चर्चा केल्यावरती हे खूप ठामपणे आमचं म्हणणं असं आहे की आदिवासींच्या जमिनी लाटल्यानंतर आदिवासी न्याय मागायला कुठे जाणार तर तो आपल्या माणसाकडे जाईल आणि मग आपला माणूस जर का सत्यतच नसेल तर मग ह्यांचे पाय धरायला जाणार आणि मग त्याला न्याय मिळणार नाही. त्याला धातूर मातूर काहीतरी उत्तर देऊन त्याला बाजूला टाकलं जाणार. अशीच फसवाफसवी नुसते ठाण्या शहरामध्ये नाही तर उभ्या जिल्हा आणि पूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं आहे. आणि हे कुठे थांबवायचं असेल तर आदिवासी नुसते एकटे नाही आहे तर त्यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील आहे. न्याय जर का मिळाला नाही त्वरित तर हे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून खऱ्या आदिवासीच्या पाठीत खंजीर खुपसून बोगस आदिवासी असलेली सुरेखा चव्हाण सूर्यवंशी यांना तिथं जाणून बुजून तिकीट देण्यात आलं. कारण शिवसेना शिंदे गटाला खऱ्या आदिवासीला तिथं ST आदिवासी जागेवरती निवडून द्यावंच नव्हतं. कारण शिवसेना शिंदे गट हा आदिवासी विरोधी आहे या माध्यमातून सिद्ध होतं. त्यामुळे जसं मला समजलं अशा व्यक्तींनी तिथं तिकीट घेतलंय फॉर्म भरलाय तर त्या कागदपत्राच्या आधारे धुळे जात पडताळणी समितीला मी पत्रावर केला आणि तात्काळ यांचं दिलेलं प्रांताधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुरेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे. तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो का त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना धडा शिकवला आणि ज्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे ज्यांना आदिवासींचं आरक्षण पाहिजे त्यांनी हे स्वप्न कधी पाहू नये. इथं सत्तेचा दुरुपयोग गोरगरीब आदिवासी आवाज उचलायला गेला तर त्याचं रडं दाबायचं काम हे गुंड लोक करतात त्यांच्या पक्षाचे. आणि आदिवासी माणूस हा तुम्हाला माहिती आहे लाजरा बुजरा आहे, गरीब माणूस आहे. या ठाण्याचे दैवत या महाराष्ट्राचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने आदिवासींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आदिवासीच्या जमिनी जर ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा टिकल्या आदिवासी जमिनीचं संरक्षण जर झालं आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे झालं आणि त्यामुळे आदिवासींना दिघे साहेबांचा खूप मोठा आधार होता. परंतु त्यांचा निधनानंतर आदिवासी हा वाऱ्यावरती राहिला. परंतु केदार दिघे साहेबांच्या माध्यमातून त्या आदिवासींना एक आधार मिळाला. खरंच मी केदार दिघे साहेबांचा आभार मानतो.
येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली सुमारे 193 वनजमीन ही ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार जैविक उद्यान म्हणून आरक्षित आहे. त्यामुळे TDR देताना फक्त 8% TDR द्यावा असा नियम आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेने सुमारे 200% TDR दिला आहे. विशेष म्हणजे ज्या कालावधीमध्ये येथील प्रशासकीय प्रक्रियेवरती सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, त्याच कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेने जागेचा ताबा घेऊन सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये अवघ्या 4 दिवसात सुमारे 15,000 ठाणेकरांनी स्वाक्षरी अभियान राबवून न्यायालयातील खटल्यामध्ये माघार घेऊ नये असे सुचवूनही परस्पर तडजोडीचे धोरण अवलंबण्यात आल्याचं प्रधान यांनी सांगितलं आहे. मनोज प्रधान यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपाड्यातील 193 एकर वनजमिनी ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहेत. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरीही आज 2,800 कोटींचा TDR देण्याची प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेली आहे. या विरोधात 15,000हून अधिक ठाणेकरांनी 4 दिवसामध्ये या जमिनीच्या संरक्षणासाठी स्वाक्षरी अभियान राबवले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. कित्येक दिवस या ठाणे शहरात 194 एकरच्या TDRच्या घोटाळ्याची चर्चा चालू आहे. आज देखील महासभेमध्ये 2 लक्षवेधी ह्याच प्रकरणावर आहेत. मी तुम्हाला ह्या फिल्मच्या माध्यमातून जी माझ्याकडे माहिती आहे ती सांगतो. 1975 मध्ये दयाबाई या कंपनीची जागेवर वन लागलं. ते वन लागलं, ती नोटीस देण्यात आली वॉचमनला आणि मालकाला दिली नाही. हा त्याच्या मागे एक निकष लावून 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर केस चालली आणि हायकोर्टाने निकाल असा दिला की तुम्ही योग्य माणसाच्या हातात नोटीस दिली नाही आणि म्हणून हे खारिज झालं आणि दयाबाईला परत ही जागा मिळाली. म्हणजे जी चूक एका फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी 50 वर्षापूर्वी केली त्याचा भूदंड ठाणे शहराच्या नागरिकांना आज बसतोय. 2017 मध्ये ही केस परत MRT कोर्टात गेली आणि MRT कोर्टाने पुन्हा एकदा दयाबाईच्या नावाने ही च्या बाजूने हे निकाल दिला. आता विषय असा आहे की आपण 100 एकर ह्या 194 एकर्स पैकी 100 एकरवर TDR देतोय. TDR आपण कशावर देतोय तर माझ्या मनात एक मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की त्याच्यावर जे रिझर्वेशन टाकलं ते बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी टाकलं का पार्कसाठी टाकलं, हा खूप मोठा मुद्दा आहे. त्याचं कारण असं की जर बायोडायव्हर्सिटी पार्कचं रिझर्वेशन असेल तर फक्त 8% TDR मिळू शकतो आणि जर फक्त पार्क आहे तर हे कॅल्क्युलेशन 200% जातं. म्हणजे जे 2800 कोटी रुपयाचा त्यांना TDR मिळणार आहे ते खरंच जर ते बायोडायव्हर्सिटीचं जर त्याच्यावर रिझर्वेशन असलं तर त्यांना फक्त 112 कोटीचा TDR मिळणार. आता पुढचा मुद्दा असा येतो की जर 82 लाख स्क्वेअर फीट TDR ह्या ठाणे शहरात लोड होणार असेल तर ह्या छोट्या चुकीचा भूदंड हे ठाणे शहरातले सगळे नागरिक यांना सहन करायला लागणार आहे. म्हणजे किमान 18 ते 20 हजार घरं फक्त ह्या TDR वर जनरेट होणार आहे. आज या ठाणे शहरात पाणी नाही, रस्ते नाही, स्वतःचं मलनिसारण केंद्र नाही आणि कुठल्याच सुविधा पाहिजे त्या पद्धतीने नसताना आणखीन 18 ते 20 हजार घरांची जर ही सोय ही TDR मार्फत होणार असेल तर आपण कुठे जातो. दुसरा एक मुद्दा माझ्या समोर आहे की, आणि हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की टायटलच्या अगेन्स्ट आपण सुप्रीम कोर्टमध्ये जायला होतो. आपलं टायटल चॅलेंज करायला पाहिजे होतं तर TMCने चॅलेंज केलं TDR. ऍक्च्युअली चॅलेंज करायचं होतं टायटल आणि ते करायचं होतं फॉरेस्टने. पण आम्हाला माहिती अशी आहे की फॉरेस्ट मिनिस्ट्रीला परवानगीच दिली नाही CM ऑफिसमधनं हे चॅलेंज करायला. याचं कारण काय मला अजून कळत नाही. दुसरं, जेव्हा महानगरपालिका सुप्रीम कोर्टमध्ये गेली तेव्हा 20 जुलै तारीख पडली आणि तोपर्यंत TDR वर स्टे आला. TDR वर स्टे आल्यानंतर तुम्ही मध्येच 29 मेला तुम्हाला गरज काय होती कन्सेंट फाईल करायला आणि तुमची केस मागे घ्यायला. म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचार झाला, कुठेतरी दयाबाई कंपनी
आणि महानगरपालिकेमध्ये काहीतरी ठरलं आणि म्हणून आपण टाकलेली केस आपण वेळेच्या आधी ऑन बोर्ड घेऊन आपण 29 मेला मागे घेतली. याची कारणं आपल्याला शोधायला पाहिजे. तर 29 मेला जर केस मागे घेतली तर 25 मेला जेव्हा याच्यावर स्टे होता तेव्हा स्टे असताना आपण ताबा कसा काय घेतला? म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टचंही कंटेम्प्ट केलेला आहे. सुप्रीम कोर्ट जर स्टे देत आहे तर ती स्टे उठवायच्या आधी तुम्ही कंटेम्प्ट केलाय असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे याच्यावरही गौर झाला पाहिजे. एकंदर म्हणायचं तर 51 वर्ष आता आज पूर्ण झाली. 51 वर्ष केलेल्या एका छोट्या चुकीचं भूदंड हे ठाणे शहरातल्या सगळ्या नागरिकांना पडतंय. ते आम्ही कदापि सहन करणार नाही आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून 12 जुलैला सुप्रीम कोर्ट सुरू झालं तर आम्ही 100% याच्या विरोधात, महानगरपालिकेच्या विरोधात, दयाभाईच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. दुसरं एक आपल्याला सांगतो की हे पिटिशन आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये घेऊन जायचं याच्यासाठी सह्या गोळा करायला सुरुवात केली आहे आणि 4 दिवसामध्ये 15,000हून जास्ती ठाणे शहराच्या नागरिकांनी सह्या केलेल्या आहेत. म्हणजे किती संतप्त या विषयावर ठाण्याचे नागरिक आहेत ह्याच्यावरनं ते कळून येईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.